त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे काही दिलं गेलेलं आहे मटेरियल त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे. परंतु बेसिकली आणि जे काही पार्श्वभूमी आहे सगळी त्यावर सुद्धा म्हणजे सगळी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं अपेक्षित आहे. ती तशी झालेली नाही आहे. म्हणून त्यांचं काय माहीत नाही आपल्याला कम्युनिकेशन कसं आहे किंवा ते किती एकमेकांना सोबत घेऊन काम करतात पोलीस स्टेशन आणि ह्या दोन समित्या. परंतु त्यांचं काम चालू आहे. SP साहेब त्यांचं काम करतायत. जो हा घात झाला ज्या चुकामुळे झाला ते देखील आपण समोर आणणं आपलं म्हणजे आवश्यकता आहे आणि त्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिक करत आहोत. धनुभाऊ, आता तुम्ही बोलताना बोलले की SP साहेब अडीच महिन्यापासून चांगलं काम करत आहे, SIT सुद्धा काम करत आहे, पण नेमकं ह्याच्यात कोणतं डिपार्टमेंट आहे जे काम करीत नाही? आता हे बघा सगळे लोक हेच आहेत. आता एवढ्या मोठ्या कारवाई केल्या 2 महिन्यातल्या SP साहेबांनी, तर काय सगळे अधिकारी बदललेत का? त्याच लोकांनी काम केलंय. परंतु ज्या काही मागच्या चुका आहेत किंवा ज्या चुका झाल्यामुळे हे खून दरोडे अपहरण जे होत होतं त्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी SP साहेबांना तरी सांगायला पाहिजे होतं की इथं या अशा कंडिशनमध्ये आमच्याकडून चुकीच्या पद्धतीनं समाजात मेसेज गेलेत, चुकीच्या पद्धतीनं एक त्याची प्रतिमा तयार झालेली आहे. पण तसं म्हणजे दिसलं नाही आम्हाला कुठं. म्हणून लोक तेच आहेत. त्याच लोकांनी सगळ्यांनी मिळून काम केलंय. पण आमच्या प्रकरणामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं अतिशय चुकीचा मेसेज म्हणजे सगळ्या समाजाला दिलेला आहे आणि आमचा खून झालेला आहे. त्यावर आमची काल चर्चा झालेली आहे. जरांगे पाटील येणार आहेत, अजून कोणी येणार आहे अशी माहिती आहे? मनोज दादा येणार आहेत. काल निरोप आलेला आहे. 12 वाजेच्या नंतर ते येतील, सहभाग नोंदवतील. आम्ही त्यांना अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी करून घेणार आहेत, पण त्यांना प्रत्यक्ष आंदोलन करू देणार नाहीत. त्यांची तब्येत किंवा शरीर त्यांचं साथ देत नाही जास्त. म्हणून जे गावकरी आहेत आणि जे कुटुंबीय आहेत तेच फक्त आंदोलन करणार आहेत. आपलं आंदोलन हे जे 75 दिवसाच्या वर गेलेलं आहे, चालू आहे. इकडे कोणी ना कोणी राजकीय लोक येत होते किंवा सामाजिक लोक येत होते, त्यांच्याशी तुमचं काय सकाळी किंवा रात्री संपर्क साधले? नाही, कुणाशी माझा संपर्क नाही झालेला. फक्त माझा संपर्क गावकरी आणि कुटुंबीय आमच्यामध्ये समन्वय आहे आणि आमच्या दोघांनी मिळूनच हे सगळं आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे. पण रात्री आणि दिवस या मंडपातच राहतो, नेमकी राजूची पार्श्वभूमी काय? तो संतोष अण्णाने म्हणजे त्याचा जास्त जीव त्याच्यावर होता घरी. तो त्याला मांडीवर घ्यायचा कधी पण आणि मुख्य प्राण्यांना जीव लावल्यानंतर ते कसं शेवटपर्यंत साथ देतात याचं एक उदाहरण बघायला भेटतं इथं. आम्ही जरी बसलेलो असलो तरी तो साईडला बसलेला असतो आणि आम्ही ज्यावेळेस सगळे घरी जातो उशिरा त्यावेळेस तो रात्रभर इथं फोटोच्या समोर बसतो. त्याला वाटतं की त्याचा मालक किंवा त्यानं ज्यांनी म्हणजे ज्या राजूवर ज्याचा जीव आहे तो कुठंतरी आपल्याला हाक मारेल, काहीतरी बोलेल, असं रोज पाहायला मिळतंय. तुम्ही कधी जरी उशिरा आले तरी तो इथंच बसलेला असतो आणि आम्ही सगळे इथं असताना देखील असतो. तो खूप वाईट वाटतंय की त्याला कसं समजून सांगणार. आपण माणसं आहेत, आपण एकमेकांना सांगू शकतो, सांत्वन करू शकतो, पण त्याला कोण सांगणार. अतिशय वाईट वाटतं त्याच्याकडे बघून. कारण का तो असताना एवढा जीव असायचा त्याचा, तो त्याला म्हणजे खूप जीव लावत होता. म्हणजे माझा दादा त्याला खूप जीव लावायचा आणि आज देखील त्यानं जीव लावलेला त्याची परतफेड म्हणून तो रात्रभर इथं एकटा बसलेला असतो आणि तुम्ही ते रोज बघताय. त्याला समजून कसं सांगायचं हा खूप मोठा प्रश्न आहे की आपला दादा किंवा आपला मालक येणार नाही आता कधीच, आपल्याला तो कायमचा सोडून गेलेला आहे. रात्री देखील खूप वाईट वाटलं. रात्री आम्ही सगळे जाताना तो इथंच बसलेला असतो आणि इथंच वाट बघतो मालकाची की कधी आपल्याला हाक मारते मालक. आपण जर पाहिलं तर 80 दिवस झालेत हत्या होऊन, तरी सुद्धा राजू या मंडपात किंवा तुमचं दार सोडित नाही, कधीच नाही. तो घरी कमी राहतो. इथं फोटो दिसतोय आणि ते फोटो दिसल्यामुळे त्याला असं वाटतं की आपला मालक कुठून तरी येईल आणि आपल्याला हाक मारेल. असं रोज त्याचे जे वागतो तो जे राहतो राजू त्याच्या वागण्याहून तसं दिसतंय.